मराठी भाषेबाबत सुरू असलेलं आंदोलन थांबवण्याचे आदेश स्वतः राज ठाकरेंनी दिलेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिकांना तसं पत्र लिहिलंय। मंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी मनसैनिकांना पत्र लिहिलंय। मराठीच्या मुद्द्यावरून केलेल्या आंदोलनाचं त्यांनी कौतुक केलं। आंदोलनातून मनसेची संघटनात्मक ताकद दिसली। सकाळी राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्यामध्ये 45 मिनिटं चर्चा झाली, बैठक झाली आणि यानंतर राज ठाकरेंनी ही भूमिका घेतली। तर मनसेचं राज्यभर आंदोलन सुरू होतं। मराठी भाषेवरून हे आंदोलन सुरू होतं। विविध बँकांमध्ये जाऊन मराठी वापरावी यासाठी पत्रकं दिली जात होती आणि हे आंदोलन थांबवण्याचे आदेश स्वतः राज ठाकरेंनी दिले। उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये 45 मिनिटं बैठक झाली, चर्चा झाली आणि या चर्चेनंतर राज ठाकरेंनी ही भूमिका जाहीर केली। मनसैनिकांना राज ठाकरेंनी पत्र लिहिलंय आणि या पत्रातून ही भूमिका जाहीर केली। मराठी भाषेबाबतचं सुरू असलेलं मनसेचं आंदोलन आता थांबवण्यात येणार आहे। स्वतः राज ठाकरेंनी ही भूमिका घेतली। तर राज ठाकरे नेमके काय म्हणाले बघूयात। सस्नेह जय महाराष्ट्र। सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही जोरदार आवाज उठवलात, त्यासाठी मनापासून अभिनंदन। मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाहीत हे पहा आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या। दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथं मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं। पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण पुरेशी जागृती केलेली आहे। आता मराठी जनतेनंच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली तर मग ही आंदोलनं तरी कशासाठी करायची। आता सरकारची जबाबदारी आहे। काल मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कुणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही, तशी इच्छा आम्हालाही नाही असं राज ठाकरे म्हणालेत। तुम्ही बँकांना आणि इतरांना मराठीचा सन्मान करायला लावा, आम्ही कायदा हातात घेणार नाही अशी भूमिका राज ठाकरेंनी नोंदवली आहे। त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनो तुर्तास आंदोलन थांबवा, पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका असा इशाराही यावेळी राज ठाकरेंनी दिला।